आगामी लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील निवडणुका शांततामय व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी भयमुक्त वातावरणामध्ये पार पाडाव्यात, त्याकरता पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर लक्ष ठेवून योग्य ती कारवाई करण्याबाबत सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांना व सूचना देऊन आदेशित करण्यात आलं होतं। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने व पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक सोलापूर तालुका पोलीस ठाणे आवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर असताना पोलीस कॉन्स्टेबल अजय वाघमारे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मौजे सुरेल जवळगे तालुका अक्कलकोट येथील बस स्टॉप जवळ इसम नामे लक्ष्मण चंद्राम पुजारी हा पांढऱ्या रंगाचा फुलबाह्याचा शर्ट बदामी रंगाची पॅन्ट घालून थांबला असून आपल्या शर्टाच्या पाठीमागील बाजूस खोसलेला त्याचा कोयता आहे आणि त्याच्या कब्जात तो बाळगून थांबलाय। त्या बातमीच्या अनुषंगाने छापा टाकला असता तिथे सदर इसम आढळून आला। त्याचं नाव व पत्ता विचारला असता त्यानं लक्ष्मण चंद्राम पुजारी वय वर्ष 32 सांगितलं। त्याची अंगझडती घेतली असता शर्टाच्या पाठीमागील बाजूस खोचलेला लोखंडी कोयता मिळून आला। शस्त्र बाळगण्याचा परवाना विचारला असता त्यानं तो नसल्याचं सांगितलं। त्याच्या विरुद्ध जिल्ह्यात गुन्हेगारी अभिलेख पाहता त्याच्या विरुद्ध मंद्रुप पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमानुसार विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत। त्यास ताब्यात घेण्यात आलं असून गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक तपास सुरू आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।